नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी आपण आज महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी जे की अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्नपत्रिका पहा या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, पहा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे काय, तर ती म्हणजे बघा हे संपूर्ण प्रश्न बघा जे की परीक्षेमध्ये मित्रांनो आलेली प्रश्नसंच आहेत. म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी आपला हा आजचा जे की संपूर्ण भाग जे की शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा या ठिकाणी पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. बघा प्रश्न पहिला मित्रांनो, बघा या ठिकाणी हे संपूर्ण प्रश्नसंच बघा एकदम मित्रांनो जे की ट्रिक्सनुसार या ठिकाणी बघा आपण एकदम कमी वेळेमध्ये सोडवणार आहोत. म्हणून जे की संपूर्ण भाग या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके, तर बघा शेजारच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. समजा या प्रकारचे तुम्हाला पेपरामध्ये आकृती दिली आणि समजा एखादा त्रिकोण विचारा या प्रकारचा प्रश्न केला तर कशा प्रकारे या प्रकारच्या मित्रांनो जे की आकृतीमधून आपण एकूण त्रिकोण किती असतील हे मोजू शकतो. तर बघा मित्रांनो, अगदी काही वेळेत या प्रकारच्या प्रश्नाचा आन्सर आपण कशा रीतीनं काढू शकतो हे बघा. या प्रकारची जर आकृती दिली मित्रांनो, या ठिकाणाहून सुरू करायचं बघा अंक भरायला. या ठिकाणाहून अंक भरायला सुरू करा. 1 2 3 4 5, परत 1 2 आणि 3. ओके, आता काय करा, या सर्व अंकांची बघा मित्रांनो ए टू झेड या सर्व अंकांची बघा बेरीज करून घ्या. ओके, जसं की बघा हे पहिलं 1 2 3 करतो. 1 + 2 + 3. ओके, पुन्हा परत हे 5 पर्यंतचे 1 + 2 + 3 + 4 + 5. ओके, या जर आपण सर्व अंकांची समजा बेरीज केली तर ती येते बघा या ठिकाणी 21. ओके, आता सरळ सरळ या 21मधून 1 मायनस करा, उरले किती 20 बघा, जे की या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा क्रमांक बघा ब, जे की लक्षात ठेवायचं आहे. बघा कशा प्रकारे प्रश्नाचं आन्सर काढायचं आहे मित्रांनो. बघा आता या ठिकाणी या 21मधून 1 मी या ठिकाणी मायनस काय केलं, तर हा जो मित्रांनो बघा त्रिकोण आहे बघा मित्रांनो, हा एक आपण जे मांडलं आहे ना, हा या साईडला आणि या साईडला मित्रांनो इकडं आणि इकडं 2 वेळा मित्रांनो आपल्या ठिकाणी बघा जी गृहीत धरून म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी बघा मित्रांनो 2 वेळाची या ठिकाणी आपण बेरीज केलेली आहे. म्हणून मित्रांनो याला आपण 1 वेळा या ठिकाणी मायनस केलेलं आहे. ओके, लक्षात असू द्या. बघा जे की क्रमांक ब, जे की 20 त्रिकोण मित्रांनो बघा या आपल्या जे की आजच्या त्रिकोणामध्ये आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघा, अंकमालिका या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पूर्ण करायची आहे. तर मित्रांनो बघा कसं आहे बघा प्रश्न, 30चा संबंध 75, 75चा 36, 36चा 69, 69चा 42, 42चा 63, 63चा 2 प्रश्न चिन्हासोबत या प्रकारचा या ठिकाणी बघा जी संबंध बघा दर्शवलेला आहे. तर या प्रकारच्या प्रश्नाचं आन्सर आपण कशा रीतीनं शोधू शकतो, तर मी काय करतो बघा या ठिकाणी एक छोटंसं पान बघा या ठिकाणी घेतो या ठिकाणी प्रश्नाचं आपलं आन्सर काढायला. तर बघा मी प्रथम काय करतो, हे संपूर्ण लिहून घेतो. बघा जसं की हे 30, हे 30, 30च्या बाद आहे 75, 75च्या बाद आहे 36, 36च्या बाद आहे 69, 69, 69च्या बाद 42 आणि 42च्या बाद आहे हे 63. ओके, आता बघा या ठिकाणी केलं काय बघा, जसं दिसते तसं नसते, म्हणून या ठिकाणी जग फसते. हां, तर बघा या ठिकाणी आता कशा प्रकारे प्रश्नाचं आन्सर आपण काढू शकतो. तर मित्रांनो बघा या ठिकाणी केलं काय, या ठिकाणी बघा जसं की हे 30 आहे ना, ह्या 30मध्ये मित्रांनो डायरेक्ट 6 प्लस केलं, या 30मध्ये 6 प्लस केलं आणि झालं किती बघा हे 36. ओके, नंतर या 36मध्ये 6 प्लस करून 42 करण्यात आलेलं आहे. ओके, +6. आता या 42मध्ये जर समजा आपल्या ठिकाणी पुन्हा प्लस जर 6 केलं तर येईल किती बघा, जे की 48 येतं. ओके, पर्यायामध्ये 48 आहे काय तपासून घ्या. 48 48 48 48. आता समोरची संख्या कशी ओळखायची बघा, या ठिकाणी 75 आहे, या 75मध्ये मित्रांनो पुन्हा या ठिकाणी 6 मायनस केले बघा. आता 6 मायनस केलं 69 उरलं, परत या 69मधून 6 मायनस केलं 63 उरलं, परत या 63मधून जर समजा 6 मायनस केलं तर उरते किती बघा, जे की 57 उरते. म्हणजे बघा जे की 48 57 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की योग्य आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे. बघा जे की क्रमांक मित्रांनो ड, की
आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर आहे. ओके, लक्षात असू द्या. बघा एकदम मित्रांनो सोप्या ट्रिकनुसार या ठिकाणी संपूर्ण प्रश्नाचे की आपल्याला मित्रांनो योग्य रीतीने आन्सर काढता येतात. ओके मित्रांनो, फक्त आणि फक्त तुम्ही या ठिकाणी संपूर्ण भाग जे की शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. मित्रांनो बघा या ठिकाणी आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय मित्रांनो, बघा पोलीस भरतीचा मित्रांनो पेपरासाठी आम्ही एक ठिकाणी या ठिकाणी बघा एक जे की 5000 मित्रांनो प्लस प्रश्नांचा एक बघा जे की महाठोकळा या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी. ओके मित्रांनो, बघा या महाठोकळ्यामध्ये येणार काय आहे ते सांगतो. GK-GS इथे बघा मित्रांनो GK-GS प्लस 2025 वर्षातले संपूर्ण काही चालू घडामोडी प्लस मराठी व्याकरणचे मोस्ट PYQ. मित्रांनो बघा या महाठोकळ्याचे खास मित्रांनो बघा जे की वैशिष्ट्य म्हणजे काय तर बघा 2014 पासून ते मित्रांनो 2024 पर्यंत बघा जे की विचारण्यात आलेले GK-GS आणि मराठी व्याकरणचे मित्रांनो प्रश्न जे की आम्ही यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच हा आपल्या या ठिकाणी महाठोकळा खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी बघा मित्रांनो या ठिकाणी आपला नंबर देतो बघा जे की एकदम टॉपला देतो बघा, लक्षात असू द्या जे की 7414 939007 मित्रांनो बघा हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे. मित्रांनो या क्रमांकावर फक्त आणि फक्त मित्रांनो तुम्हाला 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करून टाकायची आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या मित्रांनो अवघ्या बघा 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा जे की तुम्हाला तुमच्या बघा व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. मित्रांनो बघा अवश्य बाय करून घ्या. आणखी नाही बघा तुमच्या ठिकाणी ग्राउंडची वगैरे काहीही मित्रांनो बघा जी या ठिकाणी अपडेट नाही. म्हणून मित्रांनो या ठिकाणी बघा वेळ आहे मित्रांनो, बघा वेळ वाया घालवू नका, लगेच आपला महाठोकळा बाय करून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. ओके तर पुढचा बघा प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला सोडवायचा आहे तर बघा सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावलेले ते घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल. मित्रांनो बघा या ठिकाणी काय म्हणलंय, सचिनचा घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावलेले ते घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल. मित्रांनो बघा सोमवार ते शनिवारपर्यंत टोटल किती वार आहेत तर मध्ये फक्त एकच बघा जे की रविवार नाही, म्हणजे बघा जे की टोटल 6 वार आहेत बघा. ओके टोटल 6 वार आले ना, म्हणून काय करा हे 6 वार घ्या. बघा पहिलं काय करा तुम्ही हे 6 वार घेतलं. आता बघा मित्रांनो हे 6 वार बघा, हे जर 6 वार जर तुम्ही घेतलं पुढे तर आपल्या प्रश्नाचं आन्सर चुकतं. म्हणून मित्रांनो डायरेक्टली बघा या ठिकाणी 1 मायनस करा, 6तून 1 मायनस करा, उरलं किती बघा 5. ओके आता काय करा बघा बरोबर. ओके हे आता उरलं 5. आता डायरेक्ट बघा मित्रांनो काय करायचं, या 5चा मित्रांनो गुणाकार करा 24ची. ओके 24शी करायचं, कारण काय मित्रांनो तर एका दिवसामध्ये बघा जे की मित्रांनो एका दिवसात 24 तास असतात. म्हणून मित्रांनो या 5 दिवसाच्या गुणाकारात आपण 24 तास घेतलं. आता तर बघा 24 गुणाकारात जर 5 केलं तर 24 5 120 या ठिकाणी आलं. तर मित्रांनो बघा या 5 दिवसामध्ये बघा जे की 120 तास या ठिकाणी आपल्याला भेटलं. ओके तर काय प्रत्येक तासाला सचिनचं घड्याळ 4 सेकंद पुढे चालले. ओके म्हणून आपण 120 गुणाकारात हे 4 सेकंद करू. आता हे 120 गुणाकारात 4 सेकंद. आता 4 12 चोक 48 आणि हा 0 म्हणजे बघा जे की आपल्याला 480 सेकंद बघा मित्रांनो या ठिकाणी भेटलेली आहेत. ओके आता बघा या मित्रांनो सेकंदाला आपल्याला जे की मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे. या सेकंदाला आपल्याला बघा जे की मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी या 480ला 60 सेकंदाने मित्रांनो भागावं लागेल, कारण मित्रांनो एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. ओके तर हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल आणि 6 8 48 म्हणजे बघा जे की मित्रांनो 8 मिनटं बघा ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. ओके तर प्रश्न काय विचारला आहे तर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल. तर मित्रांनो बघा जे की बघा येणाऱ्या शनिवारी मित्रांनो बघा जे की सोमवारच्या तुलनेत मित्रांनो बघा जे या ठिकाणी 8 मिनटं जे की वेळ मित्रांनो समोर जाईल. म्हणजे या 11मध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त 8 मिनटं प्लस करा, तर वाजतील किती 11 वाजून 8 मिनटं. म्हणजे मित्रांनो बघा जे की 11 वाजून 8 मिनटं बघा जे की मित्रांनो शनिवारी सकाळी 11 वाजता जे की मित्रांनो बघा ही वेळ दाखवेल. ओके बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की या ठिकाणी
आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे संपूर्ण काही लिहून घ्या, कारण मित्रांनो बघा अत्यंत मित्रांनो जे हे अवघड लेवलचे प्रश्न संच मित्रांनो आम्ही तुम्हाला एकदम सोप्या ट्रिक्सनुसार या ठिकाणी बघा समजावून सांगत आहोत. ओके, पुढचा बघा चौथा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर बघा, गोवाचा संबंध जर बघा जे की पणजी सोबत असेल तर नागालँडचा संबंध प्रश्नचिन्हासोबत. तर बघा, गोवाचा संबंध पणजीसोबत कशा प्रकारे आहे. तर मित्रांनो गोवाचा जी की मित्रांनो जी काही बघा राजधानी आहे ती आहे पणजी. तर नागालँडची राजधानी कोणती या प्रकारचा प्रश्न. तर बघा जे नागालँडची राजधानी हे मित्रांनो बघा क्रमांक बघा जे की कोहिमा या ठिकाणी आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा पाचवा कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा पाचवा प्रश्न आहे. बघा मित्रांनो सांकेतिक भाषेवरचा हा प्रश्न आहे. मित्रांनो बघा जवळपास 90% विद्यार्थी मित्रांनो बघा जे की सांकेतिक भाषेमध्ये मित्रांनो चुकतात. ओके, तर तुम्ही चुकू नका, तुम्हाला न चुकावं यासाठी मी एक या ठिकाणी बघा की ट्रिक कशा प्रकारे वापरून या ठिकाणी आपण प्रश्नाचं आन्सर अगदी कमी वेळेमध्ये काढू शकतो ते या ठिकाणी सांगणार आहे. ओके, तर मदर हा शब्द THOMRE असा लिहितात, तर त्याच भाषेत पेपर्स हा शब्द कसा लिहाल. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी केलं आहे काय, फक्त आणि फक्त लक्षात घ्या बघा. ओके, मी या ठिकाणी सांगत काय, पहिलं हे मदर लिहून घ्या, MOTHER मदर. याच्या बाद बघा THOMRE या ठिकाणी घेतलं. ओके, आता या ठिकाणी क्रमांक टाकूया बघा याच्या खाली 1 2 3 4 5 आणि 6. ओके, टीचा कोणता क्रमांक आहे, तिसरा आहे, 3 घ्या. Hचा कोणता आहे, 4 घ्या. ओचा कोणता आहे, 2. एमचा कोणता आहे, 1. आरचा कोणता आहे, 6 आणि ईचा कोणता आहे, 5. ओके, या प्रकारे खाली आता पेपर्स हा शब्द लिहून घ्या, PAPER. पेपर्स हा शब्द लिहून घ्या. पेपर्सला देखील तुम्ही याच प्रकारे बघा अंक भरून घ्या, 1 2 3 4 5 आणि 6. ओके, आता या प्रकारे तुम्ही मांडणी करून घ्या. ओके, पहिलं 3, तिसरा क्रमांकाचा कोणता आहे बघा, P आहे, P घ्या. चौथ्या क्रमांक कोणता आहे बघा, E आहे, E घ्या. दुसरा क्रमांक कोणता आहे बघा, A आहे, A घ्या. पहिला क्रमांक P आहे, P घ्या. 6वा क्रमांक S आहे, S घ्या. आणि 5वा क्रमांक R आहे, R घ्या. झाला आपल्या प्रश्नाचं आन्सर. PEAPSR आहे काय पर्याय तपासून घ्या. आता PEAP या ठिकाणी बघा जी की क्रमांक मित्रांनो PEAPSR बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो बघा क्रमांक ब या ठिकाणी आन्सर असणार आहे. ओके, या प्रकारे बघा मित्रांनो या प्रकारच्या सर्व प्रश्नांचे आपण आन्सर अगदी कमी वेळेमध्ये मित्रांनो जे की या ठिकाणी काढू शकतो. पुढचा 6वा प्रश्न बघा, गटात न बसणारा शब्द या ठिकाणी बघा जे की आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो बघा या चारीपैकी कोणता शब्द बघा जे की गटामध्ये न बसणारा आहे. तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो गुगल हा शब्द मित्रांनो बघा जे की या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे. जर गुगलला सोडलं तर हे 3 कंपन्या आहेत आणि मित्रांनो जर 3 कंपन्यांचा वेगळा जर विचार केला तर गुगल हे मित्रांनो बघा जे की एक सर्च इंजिन आहे. म्हणून मित्रांनो जे की या ठिकाणी गटात न बसणारा शब्द बघा जे की गुगल हा या ठिकाणी ठरणार आहे. ओके, पुढचा बघा 7वा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर बघा एका कुटुंबात 14 व्यक्ती आहेत. बघा मित्रांनो लक्षपूर्वक काळजीपूर्वक या ठिकाणी पहा, संपूर्ण लिहून घ्या. लिहून घेऊन बघा या ठिकाणी एकदम मित्रांनो ट्रिक्सनुसार बघा जे की या ठिकाणी संपूर्ण ट्रिक्स बघा तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर बघा एका कुटुंबात 14 व्यक्ती आहेत. त्यापैकी 5 व्यक्ती चहा पितात, 8 व्यक्ती चहा व कॉफी पितात, इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात. तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या आपल्याला काढायची आहे. बघा कुटुंबात टोटल किती 14 व्यक्ती आहेत. यापैकी चहा किती पितात 5 जण आणि 8 व्यक्ती चहा आणि कॉफी पितात व इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात. तर इतर व्यक्ती आणखी किती असतील, 8 + 5 केलं झाले किती 13. आता जर समजा आपण 14मधून जर या संपूर्ण कुटुंबातून जर 13 मायनस केले तर उरलं किती 1 मित्रांनो बघा जे की फक्त कॉफी पिणारे किती तर या ठिकाणी 1लाच आहे. ओके, तर फक्त आणि फक्त कॉफी पिणारा 1 आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय विचारलं आहे, तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती म्हणले ना. म्हणून काय करा डायरेक्ट हे 14 व्यक्ती घ्या आणि मित्रांनो बघा या 14 व्यक्तीतून फक्त चहा पिणारे किती आहेत बघा, फक्त आणि फक्त चहा पिणारे फक्त या 14पैकी
फक्त चहा पिणारे व्यक्ती किती 5 आहेत, म्हणून हे 5 मायनस करा. जर आपण 14तून 5 मायनस केले उरले किती 9. 9 व्यक्ती हे मित्रांनो बघा या कुटुंबातील बघा जे की क्रमांक जे की कॉफी पिणारे आहेत, म्हणजे बघा जे की क्रमांक 9 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, एकदम मित्रांनो बघा या ठिकाणी ट्रिक्सनुसार आपण या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं जे की आन्सर या ठिकाणी बघा अगदी काही सेकंदामध्ये काढू शकतो. फक्त मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला प्रश्न कळणं महत्त्वाचं आहे. ओके मित्रांनो, या ठिकाणी कसं बघा जसं दिसते तसं नसते, म्हणून जग फसते या प्रकारचा बघा जे की सध्याचा पॅटर्न चालू आहे. कारण मित्रांनो हा प्रश्न बघला भलताच खूप मोठा प्रश्न वाटत आहे, परंतु मित्रांनो जर सोडवायचं हल करायचं म्हणलं तर अगदी काही सेकंदामध्ये या ठिकाणी बघा प्रश्नाचं आन्सर आपण या ठिकाणी काढू शकतो. पुढचा प्रश्न, एका परीक्षेत 80% विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले, त्याच परीक्षेत बघा जे की 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, दोन्ही विषयात 72% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी किती? या प्रकारचा प्रश्न बघा जे की या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा मी काय करतो या ठिकाणी प्रथम इतिहासात आणि इंग्रजीत आणि शेवटी दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी काढून घेतो. ओके, तर बघा मी लिहितो बघा या ठिकाणी पहिलं काय करतो, इतिहासात उत्तीर्ण विद्यार्थी, इतिहासात उत्तीर्ण घेतो. ओके, इतिहासात उत्तीर्ण किती आहेत बघा, तर जे की 80% आहेत. ओके, हे 80%. याच्या बाद इंग्रजीत उत्तीर्ण किती आहेत, तर इंग्रजीत 65% उत्तीर्ण आहेत. ओके, या ठिकाणी इंग्रजीत उत्तीर्ण किती आहेत बघा, तर 65%. हे 65% इंग्रजीत घेतो. आणि पुढे बघा दोन्ही विषयात बघा जे की मित्रांनो बघा दोन्हीत उत्तीर्ण किती आहेत, तर दोन्हीत उत्तीर्ण 72% आहेत जवळपास. ओके, तर दोन्हीत उत्तीर्ण जे की हे 72%. ओके, आता काय करतो बघा मी या ठिकाणी संपूर्ण बघा जे की अनुत्तीर्ण या ठिकाणी विद्यार्थी संख्या काढायसाठी इतिहास आणि इंग्रजी या दोन विषयामध्ये जेवढे काही मित्रांनो विद्यार्थी बघा जे की उत्तीर्ण झालेत त्या सर्वांच्या टक्क्याची बेरीज करतो. ओके, तर इतिहासात किती 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि इंग्रजीत किती 65%. ओके, हां, शून्यला 5 बघा या ठिकाणी सॉरी थोडंसं 80 आणि 65. ओके, 5ला 5 आणि 8 आणि 6 बघा झाले किती 14, म्हणजे जवळपास 145% आपल्याला भेटले. हे मी काय करतो आता हे 145% जशास तसे घेतो आणि या 145%तून हे दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती 72% हे याच्यातून मायनस करतो. समजा जर आपण एकाने 145मधून जर हे 72 मायनस केले, 5मधून 2 गेले, 3 उरले, 14तून 7 गेले, 7 म्हणजे बघा जवळपास किती 73 या ठिकाणी बघा टक्के आपल्याला या ठिकाणी जे की उत्तीर्ण विद्यार्थी सापडलेले आहेत. आता अनुत्तीर्ण करण्यासाठी काय करायचं आहे, तर मित्रांनो बघा सुरुवात कधीही असो आणि कोणतीही असो या ठिकाणी प्रथम बघा जे की 100% मित्रांनो विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते आणि या जर 100%तून हे 73% जर समजा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील, तर आता या ठिकाणी 100 मायनस जर 73 केलं उरलं किती बघा जे की 27% विद्यार्थी मित्रांनो बघा जे या ठिकाणी अनुत्तीर्ण झालेली असतील. ओके, जे की बघा क्रमांक या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. एकदम मित्रांनो ट्रिक्सनुसार बघा जे की एवढ्या मोठ्या प्रश्नाचं आन्सर आपण एकदम काही वेळेमध्ये काढलेलं आहे. ओके, म्हणून लिहून घ्या हे संपूर्ण बघा जे की ट्रिक्स मित्रांनो तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या, म्हणजे बघा जी की येणाऱ्या मित्रांनो परीक्षेला 100% बघा मित्रांनो फायदा तुम्हाला बघा जी ठिकाणी होणार आहे. कारण मित्रांनो बघा हे संपूर्ण प्रश्नसंच बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे रिपीटेड प्रश्नसंच आहेत. ओके, रिपीटेड प्रश्नसंच आहेत, पण मित्रांनो वेळ लावू नका, लगेच संपूर्ण प्रश्न या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या. पुढचा बघा 9वा प्रश्न या ठिकाणी कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर बघा 9वा प्रश्न, एका आयताकृती मैदानाची लांबी 80 मीटर व रुंदी 50 मीटर आहे. त्या मैदानास 5 तारेशे कुंपण घालण्यासाठी 20 रुपये प्रति मीटर प्रमाणे एकूण किती खर्च येईल, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या प्रकारच्या प्रश्नाचं आन्सर करण्यासाठी बघा मित्रांनो पहिलं बघा जी की या ठिकाणी आपल्याला या आयताकृती मैदानाची बघा जी की परिमिती काढणं महत्त्वाचं आहे. म्हणून काय करतो मी पहिलं बघा याची या ठिकाणी परिमिती काढून घेतो. ओके, तर परिमिती काढण्याचं सूत्र काय आहे, तर बघा जी की 2 गुणाकारात लांबी प्लस रुंदी आहे. ओके, लांबी प्लस रुंदी. ओके, तर आता काय करतो मी डायरेक्ट हे बरोबर 2 घेऊन टाकतो गुणाकारात. लांबी किती आहे बघा या ठिकाणी 80 मीटर
प्लस रुंदी किती आहे बघा 50 मीटर. ओके, सरळ बघा हे गुणाकारा 2ला 2 याच्या गुणाकारामध्ये 80 प्लस 50 पहिल्या ठिकाणी कंस सोडून घ्यायचं असतं. तर 80 प्लस 50 शून्यला शून्य म्हणजे जवळपास किती 130 आले. आणि 13 दोन्ही 26 आणि समोरचा 1 शून्य म्हणजे बघायची की जवळपास 260 या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. ओके, जे की आयताची परिमिती. आता आयताची परिमिती भेटली आपल्याला, ही असू द्या बाजूला. आता बघा मित्रांनो पुन्हा या ठिकाणी बघा जे की आपल्याला आता जे काय मित्रांनो बघा या मैदानाचं आपल्याला कुंपण आहे हे या ठिकाणी 5 पदरी घ्यायचं आहे ना. म्हणून काय करा बघा आता मित्रांनो, हे 5 पदरी घ्यायला हे 5 पदरी म्हणून या ठिकाणी बरोबर घेतो मी 5. आता मित्रांनो 5 पदरी या ठिकाणी किती, तर कुंपण घालण्यासाठी 20 रुपये प्रति मीटर प्रमाणे 5 पदरी घालायचं आहे ना. म्हणून मी काय करतो, हे गुणाकारात हे 20 घेतो प्रति मीटर प्रमाणे 20. ओके, आता 20 गुणाकारात जर 5 केलं आले किती 20 5 100. ओके, आता हे 100 गुणाकारात जर परिमितीचे 260 घेतलं तर आलं किती बघा, जे की 26 1 26 या 100 समोरचे 2 शून्य आणि हा 1 शून्य म्हणजे बघा जे की जवळपास 26,000 रुपये मित्रांनो बघा जे की खर्च या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा. जे की क्रमांक मित्रांनो ख जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, एकदा मित्रांनो कमी वेळामध्ये या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं आन्सर बघा जे की ट्रिक्सनुसार एकदा आपण काढू शकतो. ओके, फक्त आणि फक्त मित्रांनो ट्रिक्स या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आणि अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे काय, या ठिकाणी प्रश्न समजणं देखील मित्रांनो तेवढंच या ठिकाणी बघा आपल्याला महत्त्वाचं आहे. पुढचा बघा 10वा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा आहे ते. तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10वा काय म्हणतो, समान किंमत असलेल्या 2 वस्तूंवर अनुक्रमे 10% व 12% सूट दिल्यानंतर त्या 2 संख्या सूटमधील फरक 12 आहे. तर वस्तूची छापील किंमत किती बघा मित्रांनो, समान किंमत असलेल्या 2 वस्तूंवर किती अनुक्रमे 10% व 12% सूट दिली ना. 10% व 12% सूट दिली व यानंतर काय केले, त्या सुटीतील फरक किती बघा या ठिकाणी 12 आहे. ओके, सुटीतील फरक म्हणजे काय, या दोघांतील फरक किती मित्रांनो 12 आणि 10तील फरक किती बघा, जर 2 असेल आणि मित्रांनो 2 जर समजा हे जर या ठिकाणी 12 असेल तर या ठिकाणी छापील किंमत किती, तर या ठिकाणी बघा 2 हे टक्के आहेत मित्रांनो, टक्क्याच्या खाली घ्या तुम्ही या ठिकाणी 100%. आता करा बघा याचा या ठिकाणी तिरपा गुणाकार 100चा आहे 12 सोबत बघा जे की हे 100 गुणाकारात हे 12 आणि छेद आलं बघा हे 2 बघा जसं बघा. आता काय बे 5 10 आणि हा 0 इथं म्हणजे बघा जे की 50 गुणाकारात जर 2 केलं 12 केलं 12 0 0 12 5 60 म्हणजे बघा जे की जवळपास 600 रुपये या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे बघा जे की क्रमांक मित्रांनो क जे की 600 रुपये बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. ओके, पुढचा बघा या ठिकाणी 11वा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा आहे आता. तर बघा मित्रांनो 11वा प्रश्न बघा, बघा मित्रांनो हा एक काम बघा मित्रांनो ठिकाणी एक काम आहे बघा या ठिकाणी एक काम 20 दिवसात करतो व हा तेच काम 30 दिवसात करतो व ब क मिळून ते काम 6 दिवसात करतात. तर एकटा क ते काम किती दिवसात करेल, या प्रकारचा प्रश्न बघा जी या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी मी काय करतो, प्रथम या ठिकाणी बघा जी तुम्हाला लिहून दाखवतो. ओके, या ठिकाणी बघा ब आणि प्लस ब प्लस क हे तिघ आहेत. ओके, आता बरोबर जशाच तसं बघा. आता बघा काय हा एक काम 20 दिवसात करतो हे 20, याच्यानंतर ब हा तेच काम 30 दिवसात करतो हे 30 आणि ब क म्हणून किती 6 दिवसात करतात. ओके, हे 6. आता या प्रकारच्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर काढण्यासाठी मित्रांनो याचा लसावी काढणं महत्त्वाचं आहे. ओके, लसावी म्हणजे काय, अशी एखादी संख्या घ्या मोठ्यात मोठी की मित्रांनो बघा त्या संख्येला या तीनही संख्येनं पूर्णपणे भाग गेला पाहिजे. मी संख्या घेतो बघा 60 या ठिकाणी. ओके, समजा मी मांडू या ठिकाणी 60 याची लसावी या ठिकाणी मी बघा 60 मानतो. ओके, आता बघा भाग कशा प्रकारे जातं, 30 दोन्ही 60 20 त्रिक 60 30 दोन्ही 60 आणि 6 10 60. ओके मित्रांनो बघा हे 3 20 त्रिक 60 30 दोन्ही 60 आणि 6 10 60 हे मित्रांनो जे आपल्याला भेटलेलं आहे बघा, हे ब आणि ब क ड जी
कामाची क्षमता बघा या ठिकाणी आपल्याला ही भेटलेली आहे. ओके, तर आता बघा या ठिकाणी केलं काय, ब कड या ठिकाणी चौघा मित्र तिघाच्या कामाची क्षमता किती आपल्याला 10 भेटली ना, म्हणून मी काय करतो, अ प्लस ब प्लस क बरोबर या ठिकाणी 10 भेटली 10. आता अच्या कामाची क्षमता किती 3 प्लस बच्या कामाची क्षमता किती 2 प्लस कच्या कामाची क्षमता बरोबर 10. ओके, आता किती बघा हे 1 प्लस बघा मित्रांनो किती 3 आणि 2 किती बघा 5 झाले मित्रांनो. तर 5 प्लस क बरोबर 10 या ठिकाणी आलेलं आहे. ओके मित्रांनो, आता काय करा, तर हे क बरोबर 10 आणि मित्रांनो हे जे प्लसमध्ये 5 आहे मित्रांनो, हे इकडं आलं मायनसमध्ये, उरलं किती 5 मध्ये बघा जे की ठिकाणी आपल्याला आता क बरोबर भेटलंय 5, किंवा मित्रांनो डायरेक्ट बघा ठिकाणी आपण काय तिघाची बेरीज किती आहे कामाची 10, तर दोघाची बेरीज किती 5 असेल तर बघा जे की कची या ठिकाणी बघा सरासरी आपण 5 डायरेक्ट काढू शकतो. ओके, 5 भेटली. आता हे या ठिकाणी आपल्याला बघा 5 या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर आपलं शेवटचं नाही, कारण या 5 आता आपल्याला जे की या संपूर्ण लसावीला भागणं गरजेचं आहे. आता जेव्हा आपण या 5 या लसावीला भागू तेव्हा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर आपल्याला भेटून जातं. डायरेक्ट हे 60 घ्या आणि या 60ला 5 भागून घ्या. हे 60/5. ओके, 5 1 5 उरलं किती पुन्हा 1 5 2 10 म्हणजे बघा जे की जवळपास 12 तास या ठिकाणी बघा जे की आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की 12 तास बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. बघा प्रश्न बघा आणि बघून लिहून घ्या. या प्रकारे मित्रांनो बघा की याचं या ठिकाणी स्पष्टीकरण मी या ठिकाणी दाखवलेलं आहे, जे की मित्रांनो बघा पुस्तकी फॉर्मॅटपेक्षा मित्रांनो एकदम या ठिकाणी सोपं आहे मित्रांनो, साधं आणि सोपं या ठिकाणी बघा एकदम सरळ भाषेमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला हे संपूर्ण काय मित्रांनो बघा जे गणित या ठिकाणी समजून सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि एक बघा जे की शेवटचा 12वा प्रश्न उरलेला आहे. 250चे 5% म्हणजे किती मित्रांनो बघा या प्रश्नाचं जे की योग्य आन्सर मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे, म्हणून या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगण्याचा प्रयत्न करा. आणि बाकी समजा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपला व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखी काय डाऊट असतील समस्या असेल तर बघा अवश्य कमेंटमध्ये मांडा. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.